नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, हे 15 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे। हे प्रश्न टीईटी तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? मित्रांनो, खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संत एकनाथ। तर याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू मित्रांनो। संत एकनाथांची एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, भारुडे व गवळणी ही लोकगीते प्रसिद्ध आहेत। तसेच संत तुकाराम यांची तुकाराम गाथा प्रसिद्ध आहे। संत ज्ञानेश्वर यांची भावार्थ दीपिका, अमृतानुभव व चांगदेव पासष्टी हे प्रसिद्ध आहेत। तसेच संत नामदेव यांचे नामदेव गाथा ही प्रसिद्ध आहे। प्रश्न दुसरा, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला खाली वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याचा क्रियापदाचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। आपण वाक्य बघू। ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते। तर हे वाक्य दिलेलं आहे। या वाक्यातील क्रियापदाचा कोणता प्रकार आहे ते आपल्याला सांगायचं आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शक्य क्रियापद। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती? तर मित्रांनो, आपल्याला खाली व्यंजने दिलेली आहेत, ते आपण व्यंजने बघू। पर्याय अ च, पर्याय ब फ, पर्याय क द, पर्याय ड थ। तर ही व्यंजने दिलेली आहेत। यापैकी कठोर व्यंजन कोणते ते आपल्याला ओळखायचं आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ, ब आणि ड बरोबर। अ म्हणजेच च, ब म्हणजेच फ आणि ड म्हणजेच थ। तर ही कठोर व्यंजने आहेत। तर कठोर व्यंजने क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ। तर ही जी व्यंजने आहेत ही कठोर व्यंजने आहेत। प्रश्न क्रमांक 4, शब्दसिंधीची फोड निवडा। तर खाली आपल्याला शब्द दिलेला आहे, आपण शब्द बघू। सहानुभूती हा शब्द दिलेला आहे, त्याची योग्य फोड आपल्याला निवडायची आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सह प्लस अनुभूती। तर हे दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे। मित्रांनो, आपण दीर्घत्व संधीविषयी थोडक्यात माहिती बघू। दीर्घत्व संधीमध्ये दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हीबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, याला दीर्घत्व संधी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5, समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? तर मित्रांनो, आपल्याला समिती हे नाम कोणत्या प्रकारचे हे विचारण्यात आले आहे। खाली ऑप्शन दिले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सामान्य नाम। समिती हे सामान्य नामाचा प्रकार आहे। समिती हे सामान्य नाम असून समूहवाचक नाम या उपप्रकारात मोडते। समूहवाचक नामाविषयी आपण थोडक्यात माहिती बघू। समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 6, अनेकवचनी शब्द ओळखा। तर मित्रांनो, खाली आपल्याला पर्याय दिले आहे, पण पर्याय बघू। पर्याय 1, बिया, पर्याय 2, गठ्ठा, पर्याय 3, कांदा, पर्याय 4, तारीख। तर यापैकी आपल्याला अनेकवचनी शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे। तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बिया। बिया हे अनेकवचनी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 7, खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा। खाली आपल्याला ऑप्शन दिले, आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1, सिंह, ऑप्शन 2, वाघ, ऑप्शन 3, लांडोर, ऑप्शन 4, चित्ता। तर यापैकी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे। तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लांडोर। लांडोर हा स्त्रीलिंगी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 8, अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर खाली आपल्याला वाक्य दिलेलं आहे, आपण वाक्य बघू। भास्कर संकुचित विचारांचा आहे। यामध्ये संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे व्यापक। तसेच बुद्धिजीवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे श्रमजीवी। अज्ञानी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ज्ञानी आणि कुशाग्र या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे
मूर्ख। प्रश्न क्रमांक 9, पुढील सामासिक शब्दांचे लिंग क्रमाने ओळखा। तर खाली आपल्याला काही सामासिक शब्द दिलेले आहेत, आपण ते सामासिक शब्द बघू। साखर भात, देवघर, मीठ भाकर, तर ही सामासिक शब्द दिलेले आहेत। या सामासिक शब्दांचे लिंग आपल्याला क्रमाने ओळखायचे आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुल्लिंग, नपुसकलिंग, स्त्रीलिंग। तर साखर भात हे पुल्लिंग आहे, देवघर नपुसकलिंग आणि मीठ भाकर हे स्त्रीलिंग। प्रश्न क्रमांक 10, बोका शब्दाला लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता? तर मित्रांनो, आपल्याला बोका या शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा शब्द हा खाली पर्यायमधून ओळखायचा आहे। आपण पर्याय बघू। पर्याय अ, बोकी, पर्याय ब, भाटी, पर्याय क, बोकीन, पर्याय ड, भाटीन। तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब बरोबर। म्हणजेच बोका या शब्दाचा लिंग बदल भाटी हा होतो। प्रश्न क्रमांक 11, षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय विचारण्यात आलेले आहे। आपण पर्याय बघू। पर्याय 1, ने, ए, ई, शी, पर्याय 2, ऊन, हून, पर्याय 3, त, ई, आ, पर्याय 4, चा, ची, चे। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चा, ची, चे। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी दिलेल्या वाक्यातील मिश्र वाक्य कोणते ते ओळखा। तर खाली आपल्याला वाक्य दिलेले आहेत मित्रांनो, आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1, तानाजी शत्रूशी लढता लढता रणांगणात मेला। ऑप्शन 2, मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी। ऑप्शन 3, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो। ऑप्शन 4, अबब केवढी प्रचंड गर्दी ही। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो। मित्रांनो, मिश्र वाक्याचे 4 उपप्रकार पडतात: स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक। तर हे 4 उपप्रकार आहेत। मिश्र वाक्यात की, म्हणून, म्हणजे, कारण, का, की, कारण, की, म्हणून, यास्तव, जर, तर ही उभयन्वयी अव्यये वापरली जातात। प्रश्न क्रमांक 13, पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा। तर खाली आपल्याला बहीण, भाऊ व हरिहर हा सामासिक शब्द दिलेला आहे। या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, द्वंद्व समास। तर बहीण, भाऊ व हरिहर हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी अरबी शब्द कोणते? तर मित्रांनो, आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनमध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्यापैकी अरबी शब्द कोणते आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1, पगार, बटाटा, हापूस। ऑप्शन 2, सामान, अत्तर, कामगार। ऑप्शन 3, खाना, हकीकत, पेशवा। ऑप्शन 4, अर्ज, जाहीर, मालक। तर यापैकी अरबी शब्दांचा पर्याय कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अर्ज, जाहीर, मालक। तर हे अरबी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 15, दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे या वाक्याचा काळ ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला या वाक्यामध्ये काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे। तुम्ही खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अपूर्ण वर्तमान काळ। तर दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण आहे। मित्रांनो, तुमच्या या 15 प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर आले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।